नमस्कार मैत्रिणींनो, एक्झाम वार्ता या यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिकेसाठी महत्त्वपूर्ण असलेला घटक लसीकरण याच्यावरती आधारित संभाव्य सराव प्रश्न पाहणार आहोत. हे जे प्रश्न आहेत ते चालू घडामोडी अंतर्गत आपल्याला परीक्षेत विचारले जाण्याची दाट शक्यता आहे. या ठिकाणी आपण फक्त प्रश्नांची उत्तरे न पाहता त्याचं डीप अनालिसिस सुद्धा करणार आहोत. म्हणून आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. व्हिडिओ मध्येच स्किप न करता एंड पर्यंत पाहायचा आहे. सो लेट्स स्टार्ट. या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न आहे, भारत सरकारने गर्भवती महिला आणि बालकांच्या लसीकरणाची डिजिटल नोंद ठेवण्यासाठी विन प्लॅटफॉर्म सुरू केले आहे. या प्लॅटफॉर्मचे मुख्य कार्य काय आहे? ठीक आहे. सो पहा, या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे, देशभरात गरोदर महिलांची नोंदणी आणि बालकांच्या लसीकरणाचे डिजिटल ट्रॅकिंग करणे. ठीक आहे मैत्रिणींनो, सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमाचे डिजिटलायझेशन करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आलेला आहे. हा जो प्लॅटफॉर्म आहे तो कोविन या प्लॅटफॉर्मच्या धर्तीवरती तयार करण्यात आलेला आहे. ठीक आहे. आणि यामुळे गर्भवती महिला व 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांच्या लसीकरणाच्या तारखांचे SMS अलर्ट्स मिळतात, डिजिटल प्रमाणपत्रे तयार होतात आणि स्थलांतरित मजुरांच्या बालकांना देशात कुठेही लस घेणे शक्य होऊन लसीकरण प्रक्रियेतील मानवी चुका टळतात. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग म्हणजेच सर्वायकल कॅन्सर रोखण्यासाठी भारताची पहिली स्वदेशी लस सर्वावॅक विकसित करण्यात आली आहे. ही लस प्रामुख्याने कोणत्या वयोगटातील मुलींना देण्याचे शासनाचे धोरण आहे? तर पहा, या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे 9 ते 14 वर्ष वयोगटातील मुलींना. आता खूप साऱ्या मैत्रिणी ज्या आहेत आपल्या, त्यांना हा उत्तर चुकीचा वाटत असेल बहुतेक. कारण आपण सोशल मीडियावरती ज्या ऍड्स पाहतो किंवा जे माहिती ऐकतो त्यानुसार सर्वायकल कॅन्सरसाठी जे HPV लस दिली जाते, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, ही जी लस दिली जाते ती 14 वर्ष पूर्ण केलेल्या परंतु 15 वर्ष पूर्ण न केलेल्या मुलींना दिली जाते. ठीक आहे. मग या ठिकाणी तुम्हाला हे आन्सर चुकीचं वाटत असेल. मैत्रिणींनो, 28 फेब्रुवारी 2026 रोजी 28 फेब्रुवारी 2026 रोजी शासनाने सुरू केलेल्या राष्ट्रीय HPV लसीकरण मोहिमेत म्हणजे नॅशनल HPV व्हॅक्सिनेशन कॅम्पेन अंतर्गत पहिल्या टप्प्यात केवळ 14 वर्ष पूर्ण केलेल्या आणि 15 वर्ष पूर्ण न केलेल्या मुलींनाच ही लस मोफत देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. परंतु या ठिकाणी तर आपण 9 ते 14 वर्ष वयोगटातील मुली असं उत्तर सांगितलेलं आहे. तर जागतिक आरोग्य संघटना आणि भारताच्या तांत्रिक सल्लागार गटाच्या मते गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग म्हणजे सर्वायकल कॅन्सर रोखण्यासाठी लस देण्याचा आदर्श वैद्यकीय वयोगट हे हाच आहे, 9 ते 14 वर्षे वयोगट. ठीक आहे. कारण या वयात शरीराची रोगप्रतिकार शक्ती लसीला सर्वाधिक चांगला प्रतिसाद देते. आपण या ठिकाणी दिलेले जे उत्तर आहे हे भारताच्या सर्वसाधारण आरोग्य धोरणावरती आणि वैद्यकीय निकषांवरती आधारित आहे. ठीक आहे. परीक्षेत जर प्रश्न वैद्यकीय शिफारशीनुसार किंवा शासनाच्या सर्वसाधारण धोरणानुसार लसींचा वयोगट विचारला असेल, जसे की या ठिकाणी विचारला आहे, तर आपलं उत्तर काय असायला पाहिजे? 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुली. ठीक आहे. बट जर प्रश्न सध्याच्या राष्ट्रीय मोहिमेअंतर्गत म्हणजे सध्याच्या म्हणजे 2026च्या राष्ट्रीय मोहिमे अंतर्गत असं जर विचारलं असेल तर मग मात्र आपलं उत्तर 14 वर्ष पूर्ण केलेल्या परंतु 15 वर्ष पूर्ण न केलेल्या मुली हा वयोगट असायला पाहिजे. हा आपला आन्सर असायला पाहिजे. ठीक आहे. आलं लक्षात? HPV व्हॅक्सिनेशन वरती आपण सेपरेट इन डिटेल व्हिडिओ बनवणार आहे, कारण हा जो मुद्दा आहे तो आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. सो तुम्ही जर अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका. तसेच टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा. या सर्वांची लिंक्स ज्या आहेत त्या आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेल्या आहेत. ठीक आहे. सो लेट्स सी नेक्स्ट क्वेश्चन. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने विकसित केलेली आणि जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेली R21/Matrix-M ही लस कोणत्या आजारावरील अत्यंत प्रभावी लस आहे?
तर पहा मैत्रिणींनो, या प्रश्नाचं उत्तर आहे मलेरिया म्हणजेच हिवताप. RTS लसीनंतर WHO ची मान्यता मिळवणारी ही R21 मलेरियाची दुसरी लस आहे. या लसीची परिणामकारकता 75% पेक्षा जास्त आहे. ठीक आहे, 75% पेक्षा जास्त परिणामकारक ही लस आहे. सिरम इन्स्टिट्यूटद्वारे या लसीचा मोठ्या प्रमाणावरती उत्पादन केला जाणार आहे आणि यामुळे आफ्रिका आणि आशिया खंडातील बालमृत्यू दर कमी करण्यासाठी हा एक क्रांतिकारक टप्पा मानला गेला आहे किंवा मानला जात आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. युनिसेफ आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालांमध्ये झिरो डोस चिल्ड्रन या संज्ञेचा वैद्यकीय अर्थ काय आहे? तर पहा, या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे DTP किंवा पेंटावॅलंट लसीचा पहिला डोस न मिळालेली बालके. ठीक आहे, झिरो डोस चिल्ड्रन म्हणजे DTP किंवा पेंटावॅलंट लसीचा पहिला डोस न मिळालेली बालके. आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य अहवालांमध्ये ही संज्ञा अत्यंत महत्वाची मानली जाते. DTPचा पहिला डोस न मिळणे हे दर्शवते की त्या बालकाचा आरोग्य यंत्रणेशी आणि नियमित लसीकरण प्रक्रियेशी कोणताही संपर्क आलेला नाही. अशी बालके साथीच्या आजारांना सर्वाधिक बळी पडण्याची शक्यता असते. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. सघन मिशन इंद्रधनुष्य 5.0 या मोहिमेअंतर्गत भारत सरकारने प्रामुख्याने कोणत्या उद्दिष्टावर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले होते? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे गोवर आणि रुबेला लसीकरणाची गती वाढवणे आणि लसीकरणापासून वंचित राहिलेल्या झिरो डोस बालकांपर्यंत पोहोचणे. सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमात समाविष्ट असलेली न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिन PCV बालकांना कोणत्या आजारांपासून वाचवते? ठीक आहे, PCV व्हॅक्सिन. तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे निमोनिया आणि न्यूमोकोकल मेंदूज्वर. निमोनिया आणि मेनिंजायटिस ज्याला म्हणतो आपण. ठीक आहे, निमोनिया आणि न्यूमोकोकल मेंदूज्वर. स्ट्रेप्टोकोकस निमोनिया या जीवाणूमुळे होणारा गंभीर निमोनिया हे भारतातील 5 वर्षाखालील बालकांच्या मृत्यूचा प्रमुख कारणांपैकी एक आहे. PCV लसीच्या देशभरात विस्तार केल्यामुळे बालमृत्यू दर कमी होऊन शाश्वत विकास उद्दिष्टे गाठण्यास भारताला मोठी मदत होणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा. जागतिक स्तरावर एमपॉक्स आजाराच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे MVA-BN, ज्याला जॅनिओज असेही म्हणतात. ठीक आहे, MVA-BN. एमपॉक्स अर्थात मंकी पॉक्स हा प्राण्यांकडून माणसात पसरणारा झुनोटिक आजार असून WHO ने त्याला आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी असे घोषित केले आहे. या संसर्गाचा जो प्रसार आहे ते रोखण्यासाठी प्रौढांमध्ये वापरण्यास मंजुरी मिळालेली ही पहिलीच प्रतिबंधात्मक लस आहे MVA-BN. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा. लसींच्या साठवणुकीत आणि तापमानात अचूकता आणण्यासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने लागू केलेली ई-विन प्रणालीचे पूर्ण रूप काय आहे? तर पहा, महत्वाचा प्रश्न आहे हा सुद्धा. या प्रश्नाचं उत्तर आहे इलेक्ट्रॉनिक व्हॅक्सिन इंटेलिजन्स नेटवर्क. ठीक आहे, ई-विन काय उत्तर आहे, काय फुल फॉर्म आहे ई-विनचा? इलेक्ट्रॉनिक व्हॅक्सिन इंटेलिजन्स नेटवर्क. लसीची परिणामकारकता टिकवून ठेवण्यासाठी कोल्ड चेन राखणे आवश्यक असते. ई-विन ही एक स्वदेशी तंत्रज्ञान प्रणाली आहे जी देशभरातील कोल्ड चेन पॉइंट्सवर लसींचा साठा आणि तापमानाचे मोबाईल ऍपद्वारे रिअल टाइम निरीक्षण करते आणि यामुळे लसीची नासाडी 0% आणणे शक्य झालेले आहे. ठीक आहे, ई-विन लक्षात ठेवा फुल फॉर्म. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. नवी मुंबई महानगरपालिकेने अलीकडेच नियमित लसीकरण कार्यक्रमात पथदर्शी प्रकल्प म्हणून राबवलेली PCV ही लस कोणत्या आजारावर प्रतिबंध करते? हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे विषमज्वर, टायफॉइड. ठीक आहे, या TCVचा फुल फॉर्म काय आहे? जर कुणाला माहित असेल तर कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा. या ठिकाणी आपण तर पाहणार आहोतच, तरी सुद्धा तुमचं गेस कितपत योग्य आहे ते पडताळून पहा.
मैत्रिणींनो, TCV ही जी लस आहे, ही लस लहान बालकांना टायफॉइड या दूषित पाणी आणि अन्नातून पसरणाऱ्या आजारापासून दीर्घकाळ संरक्षण देते. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत शहरी भागातील पाणीजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी महानगरपालिका स्तरावर राबवला जाणारा हा एक महत्वपूर्ण सार्वजनिक आरोग्य उपक्रम आहे. ठीक आहे. या TCVचा फुल फॉर्म काय आहे? तर या TCVचा फुल फॉर्म आहे टायफॉइड कॉन्जुगेट वॅक्सीन. काय फुल फॉर्म आहे याचा? टायफॉइड कॉन्जुगेट वॅक्सीन. फुल फॉर्म्स लक्षात ठेवत चला, एक्झाम्सला विचारले जाण्याची दाट शक्यता असते. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. महिला आणि बालकांच्या लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यासाठी सघन मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत बालकाच्या लसीकरणाचे वय 2 वर्षावरून वाढवून आता किती वर्षापर्यंत करण्यात आलेले आहे? महत्वाचा प्रश्न आहे हा सुद्धा पहा. या प्रश्नाचं उत्तर आहे 5 वर्षापर्यंत. मैत्रिणींनो, मूळ मिशन इंद्रधनुष्य जो आहे, जो की 2014 मध्ये सुरू करण्यात आला होता, त्याच्या अंतर्गत 0 ते 2 वर्षे वयोगटातील बालकांचे लसीकरण केले जात होते. बट आता रिसेंटली जो चालू झाला आहे नवीन 2023 पासून मिशन इंद्रधनुष्य 5.0 याच्या अंतर्गत 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांचे लसीकरण केले जाते. आपल्याला जर परीक्षेमध्ये मूळ मिशन इंद्रधनुष्य बद्दल जर वयोगट विचारला असेल, मूळ मिशन इंद्रधनुष्य 2014 मध्ये सुरू झालेला, तर आपलं आन्सर असायला पाहिजे 0 ते 2 वर्षे वयोगटातील बालके. आणि मिशन इंद्रधनुष्य 5.0 बद्दल जर विचारलं असेल, जो की 2023 मध्ये स्टार्ट झालेला आहे, तर आपलं आन्सर असायला पाहिजे 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालके. मैत्रिणींनो, या ठिकाणी आपण लसीकरणाच्या चालू घडामोडीशी संबंधित अत्यंत महत्त्वाचे प्रश्न तसेच त्यांचं डिटेल अनालिसिस या ठिकाणी पाहिलेला आहे. या व्हिडिओमध्ये पाहिलेली जी सर्व माहिती आहे ती परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. आणि अशीच महत्त्वपूर्ण माहिती असलेले व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो. त्यासाठी तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिकेची तयारी करणाऱ्या आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं, या ठिकाणी पाहिलेली माहिती, प्रश्न, अनालिसिस तुम्हाला जर थोडे जरी आवडले असतील किंवा थोडे जरी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण वाटले असतील तर प्लीज या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. ठीक आहे, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण घटक डिस्कस करणार आहोत. दॅट्स वाय नेक्स्ट व्हिडिओ सुद्धा अजिबात मिस करू नका. ठीक आहे. थँक यू फॉर वॉचिंग टिल एंड.